एकदम कुरकुरीत, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा आज आपण कच्च्या बटाट्यापासून एक झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। हा कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। आदल्या दिवशी रात्री फ्रीज मध्ये करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना डब्याला देता येईल। तर रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर आजचा हा झटपट कुरकुरीत कच्च्या बटाट्यापासून नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा किंवा 150 ग्रॅम प्रमाणात कच्चा बटाटा ज्याचं साल काढून पाण्यामध्ये काढून ठेवलंय। काळा पडू नये म्हणून पाण्यामध्ये काढून ठेवायचा। एक बटाटा आणि बाकीची जिन्नस यापासून 2 जणांना अगदी व्यवस्थित डब्याला किंवा नाश्त्याला पुरू शकतं। तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता सुरुवातीला घरामध्ये जी कोणती तुमच्याकडे किसणी असेल त्यावर हा कच्चा बटाटा आपण किसून घेतलेला आहे। आता जर आवडत असेल किंवा घरामध्ये उपलब्ध असेल तर थोडंसं 1-2 ते 3 चमचे किसून गाजर घेतलेलं आहे। थोडंसं कलरफुल पण दिसतं, मुलांना जास्त आवडेल किंवा खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे। नसेल तर फक्त तुम्ही इथे बटाटा वापरू शकता। एक 5-6 चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। सोबतच एक चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा असेल त्याला बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्रॅम प्रमाणात बारीक रवा घ्यायचा आहे। आता ज्या कपने अर्धा कप रवा घेतलेला आहे अगदी त्याच कपने पाव कप आणि 50 ग्रॅम प्रमाणात मूग डाळीचे पीठ घेतलेलं आहे। यांना कोणाला चणा डाळीचे पदार्थ खाल्ल्यानंतर अपचन किंवा ऍसिडिटी होत असेल तर सेम तुम्ही जसं चणा डाळ दळून आणता अगदी तशीच मूग डाळ तुम्हाला दळून आणायची आहे। आणि जशी तुम्ही भज्यांसाठी, ढोकळ्यासाठी किंवा अशा या पदार्थांसाठी डाळीचे पीठ वापरता तसं मूग डाळीचे पीठ वापरायचं आहे। पौष्टिक आणि पचायलाही हलकं। दोन्हीपैकी तुमच्याकडे जे कोणतं उपलब्ध असेल, तुम्हाला आवडत असेल ते पीठ तुम्ही वापरू शकता। अर्धा चमचा किंवा चवीपुरते मीठ घातलेलं आहे। आता ज्या कपने डाळीचे पीठ किंवा तुम्ही रवा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच कपने 1 कप साधं पाणी घेतलंय। त्यातलं सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलेलं आहे। पीठ छान एकजीव करून घेतलेलं आहे। गरज वाटली तर आणखीन पुन्हा अर्धा कप आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत। लक्षात असू द्या ही सगळी जिन्नस एखाद्याच वाटी किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे पदार्थ तुमचा चुकणार नाही। तर इथे संपूर्ण 1 कप भर आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि हे पीठ असं छान सैलसर आपण भिजवून घेतलेलं आहे। फार जास्त पातळ नाही किंवा फार जास्त घट्टसर तुम्हाला इथे दिसत नसेल। यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालक वापरू शकता, थोडंसं बीट किसून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल, आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल। आता दुसरीकडे एखादी कढई किंवा पॅन आपल्याला गरम करत ठेवायचा आहे। पॅन छान गरम झाला की इथे फक्त 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेलाऐवजी साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता। तेल घातलं की चांगलं याला आपण पसरून घेणार आहोत। अगदी कमीत कमी तेलामध्ये तुम्ही हा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार तयार करू शकता। असं हे तेल छान पसरून घेतलेलं आहे। हलकंसं गरम झालं की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये मोहरी घेणार आहोत। मोहरी चांगली फुलली की अगदी पाव चमचा यामध्ये आपण साधं जिरं घेतलेलं आहे। एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे।